एक वाटी बघा, ह्या वाटीने मी एक वाट सालावाली मुगाची डाळ घेतली होती आणि अर्धी वाटी पोहे घेतले होते. ते 2 तासापूर्वी भिजत घातले. आता ते काढून मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते. यामध्ये बघा 2 मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे पण टाकून वाटून घेते. बघा, पोहे आणि डाळ मी अशी वाटून घेतली. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. यामध्ये एक कांदा घेतला मी आणि कढीपत्ता असा बारीक चिरून टाकते मी. यामध्ये 1 चमचा जिरं घालते, पाव चमचा मी हळद घालते आणि 1 छोटा चमचा गरम मसाला टाकते आणि 1 चमचा मी लाल तिखट घालते. असं मी चांगलं फेटून घेतलं आहे. याच्यामध्ये आपण सोडा किंवा इनो वापरला नाही. तर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि आता ही भाजी त्यावर सोडते. हे बघा, अशी सगळी सोडून घेते मी. बघा, मी आता असं ढवळून घेते. बघा, हे आता चांगले तळून झालेत. आता मी काढून घेते बघा. आणि दुसरे पण असेच करून घेते. ओलं खोबरं घेतलंय, 2-3 मिरच्या घेतल्यात आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि चवीपुरतं मीठ घालते याच्यामध्ये आणि ही चटणी वाटून घेते. अशी मी सालीवाल्या मूग डाळीची भजी बनवली बघा. कुरकुरीत होतात. हे बघा, तुम्हाला दाखवते. आणि छान होतात, वरतून कडक आणि आतून मऊ. बघा, छान होतात. या चटणीसोबत छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.